राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी पंढरीच्या वारीच्या वेळेस शिवसैनिकांनी गोपूजन, गोसंवर्धन करावं अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली होती। याला अनुसरून शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख श्री एकनाथ भोयर यांनी चक्क आपल्या घरी 2 गायी आणल्या आहेत। गायी ज्यावेळेस घरामध्ये येतात त्यावेळेस त्या ठिकाणी सुखसमृद्धी नांदते, त्याचप्रमाणे आजूबाजूचं वातावरण अधिक पवित्र होतं। या दृष्टिकोनातून श्री एकनाथ भोयर यांनी त्यांच्या निवासस्थानी या गायींचं संगोपन सुरू केलं आहे। आज वसुबारस निमित्त त्यांनी या गायींची मनोभावे पूजा केली। यावेळेस माजी नगरसेविका एकता एकनाथ भोयर, युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोयर, त्याचप्रमाणे भोयर कुटुंबीय यावेळेस उपस्थित होते। आजूबाजूच्या महिला वर्ग देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते। दीपावली, सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। हिंदू संस्कृतीप्रमाणे आणि हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण म्हटल्यानंतर दीपावली, आणि आज दीपावलीचा हा पहिला दिवस आहे। पहिला दिवस हा सुरू होतो तो गायींच्या पूजनापासून। वासुबरस म्हणून हा दिवस आपला सुरू होतोय, आजच्या दिवाळीचा पहिला दिवस, आणि तो आज या ठिकाणी गोमातेचं पूजन। हिंदू संस्कृतीमध्ये गोमातेला एक 33 कोटी देवांचं स्थान असलेलं दैवत हे मानलं जातं, आणि या ठिकाणी आपण ती सेवा आज आपण पाहतोय। या ठिकाणी माझ्या या रोणवाल प्लाझामधल्या सुद्धा सर्व महिला भगिनी ज्या गोमातेला मानतात त्या सर्व या ठिकाणी पूजनासाठी आलेल्या आहेत, आणि आज या ठिकाणी गोमातेचं पूजन आम्ही केलेलं आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि आदरणीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे साहेब यांनी एक संकल्प सोडला होता पंढरीच्या वारीच्या निमित्ताने, का ह्या वर्षाची वारी आपण 3 संकल्प करूया। त्यामध्ये एक महत्त्वाचा संकल्प त्यांनी सोडला का गो पूजन आणि गोमातेचं आपण संरक्षण, हे संवर्धन आणि संरक्षण हे करायला पाहिजे। म्हणून आज आपण या ठिकाणी खरं तर या गोमातेचं आम्ही ह्या गायी आणलेल्या आहेत, आणि या गायींना आज माझ्याकडे जवळजवळ 6 महिने झाले आणून। आज वसुबरस खरंच मलाही मी स्वतःला नशीबवान समजतो का मला त्यांची सेवा करायला मिळते। राज्याच्या विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे। शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी हे सरकार फसव्या घोषणा करत आहेत असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून तसंच काळ्या फिती बांधून धरणं आंदोलन करण्यात आलं। काळी दिवाळी यावेळेस साजरी करण्यात आली। यावेळेस कार्यकर्त्यांनी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली। अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, कापूस, मूग, उडीद अशी विविध पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे, पण आत्तापर्यंत झालेल्या नुकसानीपैकी निम्म्या हेक्टरवरील पंचनामे देखील बाकी आहेत। हे पूर्ण करण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल हे माहिती नाही। अतिवृष्टीने काढणीला आलेली पिकं वाहून गेली आहेत। गोठ्यातील दुभती जनावरं, बैल, शेळ्या, कोंबड्या वाहून गेले तरी सरकारने अद्यापपर्यंत मदत केली नाही असा सूर यावेळेस उमटला। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, त्याचप्रमाणे माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, महिला अध्यक्षा सुजाताताई घाग, महिला कार्याध्यक्षा साविया मेमन, युवक अध्यक्ष अभिजित पवार आदी सहभागी झाले होते। 1 महिन्यापूर्वी नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं एक आंदोलन राष्ट्रवादीने छेडलं, ज्याचं नेतृत्व पवार साहेबांनी केलं। काही अपेक्षा त्यावेळेस राष्ट्रवादीने सरकारपुढे ठेवल्या होत्या। त्यात प्रामुख्याने 2-3 मागण्या होत्या की हेक्टरी 50,000 रुपये देण्यात यावे। दुसरी मागणी होती की कर्जमाफी, जे तुम्ही तुमच्या अजेंडामध्ये दिलं होतं ते कर्जमाफी करून शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा रिकामा करून द्या, ती पण मागणी दिली गेली नाही। लोकांचे गुरं गाया वाहून गेलेल्या आहेत, त्याच्याबद्दल पण जेवढे पैसे देतात ते कमी आहे। जर आपल्या शेतकऱ्यांना परत उभं राहायचं असेल तर जी तटपुंजी मदत ते देत आहेत त्याच्यात काहीही होऊ शकत नाही। आणि आम्ही आजचा दिवस निवडला कारण की आज दिवाळी सुरू होते। ठाणा मुंबईमध्ये उत्साह दिसतोय।
पण अशा वेळेस आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांचा विचार येतो. त्यांच्या घरी कुठल्या प्रकारची दिवाळी असेल तर एक या शासनापर्यंत पोचवण्यासाठी आमच्या भावना आम्ही काळी दिवाळी साजरी करतोय. महाराष्ट्रभर राष्ट्रवादीने जिल्ह्यात तालुक्यात हा कार्यक्रम घेतला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोचावा की ते खुश नाही आहे, जी मदत त्यांना दिली ती फार कमी आहे. एवढंच या ठिकाणी सांगू. ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदिनींनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या वस्तूंचा इको फ्रेंडली दिवाळी बाजार या नावाने विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आलं. ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदिनींनी बनवलेल्या वस्तू आता नव्या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आकर्षक पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. यावर्षी मिलेटवर आधारित काही उत्पादनंही बंदिनींनी तयार केले आहेत. या वस्तूंचं आधुनिक तंत्रज्ञान वापरून बाजारपेठेत सादरीकरण केले जाईल असा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगितण्यात आलं. आम्ही दिवाळी संपेपर्यंत हा सेल सुरू असणार आहे आणि मी जास्तीत जास्त ठाणेकरांना असं आव्हान करेल की दरवर्षीप्रमाणे आम्ही दिवाळी मेळाव्याचं आयोजन केलेले आहे. बंद्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या खूप चांगल्या वस्तू बनवलेल्या आहेत, तर आपण खूप चांगला प्रतिसाद दरवर्षी देता. तर यावर्षी देखील इथं जास्ती लोकांनी येऊन जास्तीत जास्त खरेदी करावी, जेणेकरून आमच्या सर्व बंदीजनांचं मनोबल वाढेल. तर मी सगळ्या ठाणेकरांना आव्हान करते, सगळ्या नागरिकांना आव्हान करते की तुम्ही या आणि इथे पहा. प्रदर्शनीमध्ये आज दिवाळीच्या अगोदर या प्रदर्शनीचं उद्घाटन होतं आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह इथे कारागृह अधीक्षक, त्यांचा स्टाफ आणि बंदींनी बनवलेल्या वस्तू याची आज पाहणी केली. त्याचं उद्घाटन प्रसंगी इथं उपस्थित होतो. तर यामध्ये अतिशय चांगल्या सागापासून बनवलेल्या वस्तू ज्या आपल्याला मार्केटमध्ये जास्ती किमतीला पडतील पण इथे कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीने म्हणजे दर्जा जो आहे तो अतिशय उत्तम आहे आणि त्याचसोबत नवीन प्रोडक्ट बनवण्याचं देखील इथं दरवर्षी त्यांनी उपक्रम हाती घेतलेला आहे. या प्रदर्शनीच्या अनुषंगाने याला आणखीन कोणती नवीन टेक्नॉलॉजी, आता पॅकेजिंगला एक टेक्नॉलॉजीचा आम्ही चर्चा केली. छान पद्धतीचे मिलेटवर बेस्ड प्रॉडक्ट बनवले आहेत आणि ते चांगली पॅकेजिंग करून त्यांचा ब्रँडिंग करून ते मार्केटमध्ये विक्रीला आणण्यासाठी तोही मी त्यांना प्रस्ताव एक द्यायला सांगितलेला आहे. तो नाविन्यपूर्ण प्रस्ताव देऊन तसं नियोजन आता करण्यात येणार. लक्षदीप हे उजळले घरी, लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली कणा रांगोळी दारी. डॅफोडिल्सच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे शहरातील आघाडीची प्रेस्कूल अर्थात डॅफोडिलच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मस्त खमंग मासे खायचे आहेत, चिकनवर ताव मारायचा आहे, मऊ लुसलुशीत चटकदार मटण चाखायचं आहे तर लगेच आपल्या दर्यासागरला भेट द्या. ठाणेकर खवय्यांची पहिली पसंती हॉटेल दर्यासागर, नितीन कंपनी सिग्नल जवळ, ठाणे पश्चिम. आजच भेट द्या हॉटेल दर्यासागर. भिवंडी ग्रामीणचे शिवसेना जिल्हा प्रमुख श्री देवानंदजी थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा शिवसेनेचे भिवंडी ग्रामीणचे प्रमुख श्री देवानंदजी थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याने प्रेरणा घेऊन शिवसेनेसाठी अहोरात्र झटणारे ज्येष्ठ शिवसैनिक श्री ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे पट्ट शिष्य अनेक विद्यार्थ्यांना
ॲडमिशन मिळवून देण्यासाठी जीवाचं रान करणारे श्री ज्ञानेश्वरजी गायकवाड यांच्या वतीने पुनश्च एकदा तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. सिद्धिविनायक हॉस्पिटल परिवार आणि डॉक्टर अमोल गीते यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना आरोग्यदायी जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा डॉक्टर अमोल गीते आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल परिवार यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख श्री एकनाथजी भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री एकनाथ भोईर आणि सौ एकता भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, शांतता, भरभराट आणि ऐश्वर संपन्न जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा माननीय श्री गोपाळजी लांडगे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री जगदीश पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री जगदीश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. फुटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरस, फराळाचं ताट, फटाक्यांची आतषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल घेऊन आली दिवाळीची पहाट. व्यापारी संघ, स्थानिक रहिवासी संघ, बाजारपेठ स्टेशन रोड ठाणेचे अध्यक्ष श्री जितू शर्मा यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा व्यापारी संघ, स्थानिक रहिवासी संघ, बाजारपेठ स्टेशन रोड ठाणेचे अध्यक्ष श्री जितू शर्मा यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. फुटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरस, फराळाचं ताट, फटाक्यांची आतषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल घेऊन आली दिवाळीची पहाट. व्यापारी संघ, स्थानिक रहिवासी संघ, बाजारपेठ स्टेशन रोड ठाणेचे अध्यक्ष श्री जितू शर्मा यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा व्यापारी संघ, स्थानिक रहिवासी संघ, बाजारपेठ स्टेशन रोड ठाणेचे अध्यक्ष श्री जितू शर्मा यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
C.P. Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, C.P. Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. महाराष्ट्राच्या क्रीडा विश्वातील अर्धयू श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते श्री मनोजजी शिंदे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा शिवसेनेचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख श्री मनोज शिंदे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी, समाधान, शांतता, भरभराट आणि आरोग्य घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय श्री प्रकाश कोटवानी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, समाधान, शांतता, भरभराट आणि ऐश्वर संपन्न जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री प्रकाश कोटवानी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेविका राधाबाई जाधवर आणि श्री प्रशांत जाधवर यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा माजी नगरसेविका राधाबाई जाधवर आणि श्री प्रशांत जाधवर यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेविका राधाबाई जाधवर आणि श्री प्रशांत जाधवर यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा माजी नगरसेविका राधाबाई जाधवर आणि श्री प्रशांत जाधवर यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री राजन किणे, माजी नगरसेविका अनिता किणे, माजी नगरसेवक श्री मोरेश्वर किणे आणि श्री करण किणे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्या सुखसमृद्धी, समाधान आणि भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा माजी नगरसेवक राजन किणे, माजी नगरसेविका अनिता किणे, श्री मोरेश्वर किणे आणि करण किणे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक श्री रत्नाकरजी शेट्टी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री रत्नाकरजी शेट्टी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। खारेगाव परिसरातील ख्यातनाम उद्योजक श्री सचिन पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री सचिन पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। श्री सिद्धिविनायक टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा डॉक्टर अमोल गीते आणि श्री सिद्धिविनायक टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीने ठाणे जिल्ह्यात घवघवीत यश मिळवलं असलं तरी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये कमालीची नाराजी बघायला मिळते आहे। विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकला चलोचा नारा दिलेला आहे। आता अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे। महापालिका निवडणुकीत 20 वर्ष त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचं ओझं घेऊन आम्हाला समोर जायचं नाही असा दावा करत श्री नजीब मुल्ला यांनी एकला चलोचा नारा दिलेला आहे। आम्ही 1 महिन्यापूर्वीच माननीय आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना, माननीय आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांना आणि माननीय खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेबांना, आम्ही सर्व नगरसेवकांनी आणि ज्येष्ठ सर्व नेते मंडळींनी ठाणे शहरातले महापालिकेच्या हद्दीतले भिवंडी महापालिकाच्या आणि इतर ठिकाणी आम्ही आधीच सांगितलंय की आम्हाला स्वबळावरच जायचंय। कारण या महापालिकेच्या निवडणुकीत जात असताना या 20 वर्षात त्यांनी केलेला भ्रष्टाचाराचा ओझा आम्हाला घेऊन जायचा नाहीये। कारण आम्ही नवीन दिशा, नवीन वेळ ठरवणारी लोक आहेत। महापालिकेतले बरेचसे प्रश्न आहेत ज्या बाबतीत वर्षानुवर्ष सभागृहात आम्ही कारवाईची मागणी केलेली, भ्रष्टाचार उघडीस आणलेला आहे। तो नवीन ठाणे, जुने ठाणे असू द्या, हॉलिवूड बॉलिवूड पार्क असू द्या, नवीन घाटांच्या पासून असे बरेचसे रोड असेल, बरेचसे डेव्हलपमेंटचे प्रकार आहे, त्याचे भ्रष्टाचार आम्ही काढलेला आहे। म्हणून आम्ही स्वबळावरच नारा दिलेला आहे आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने। आणि आम्ही आमच्या नेत्यांना सांगितलं की आम्हाला परवानगी द्यावी, अनुमती द्यावी की आम्ही स्वबळावर जाण्यासाठी आम्ही तयार आहे। फटाक्यांच्या आतिषबाजीशिवाय दिवाळी साजरा करणं उत्सवप्रेमींना शक्य होत नाही। त्यामुळे या सणाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा वापर होतो। मात्र हेच फटाके हवा आणि ध्वनी प्रदूषण करणारे ठरल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घातली आहे। फटाके उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्या संदर्भातले निर्देश देण्यात आले असून नियमांचा भंग करणारे कारखाने आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठाण्यात 25 प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेण्यात आली। दिव्यांचा सण म्हणून दिवाळीकडे बघितलं जातं, यासोबतच फटाक्यांची आतषबाजी करणारा सण म्हणून याकडे बघितलं जातं। जास्त आवाज देणारे जे फटाके आहेत त्यांची आज चाचणी करण्यात आली, जेणेकरून ध्वनी प्रदूषण होऊ नये या दृष्टिकोनातून आज हा उपक्रम राबवण्यात आला। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जे मार्केटमध्ये फटाके विकले जातात त्या फटाक्यांची ध्वनी पातळी किती आहे त्याचा चाचणी कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीपोत्सव 2025मध्ये आपण चाचणीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। आपण मार्केटमधून फटाके जे आवाज
ज्या फटाक्यांना आवाज आहे असे फटाके विकत घेऊन आज रायलादेवी तलाव येथे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण ठाणेकडून फटाक्यांची चाचणी करत आहोत। यामध्ये ध्वनीची पातळी या फटाक्यांमधून किती आहे याचं मोजमाप केलं जाणार आहे आणि तसेच याबाबत अवेअरनेस कार्यक्रम जर समजा याच्यामध्ये जर काही फटाक्यांचा आवाज कमी जास्त पातळी जर आढळून आली तर त्या पद्धतीनं आपण मुख्यालयाला कळवणार आणि मुख्यालय स्तरावरून त्याबाबत पुढील कारवाई त्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल। पर जर समजा हे विदिन लिमिटमध्ये असले तर आपण त्याच्यावर पब्लिकमध्ये अवेअर करू किंवा हे फटाके वापरा किंवा वापरू नका। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटल रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।